बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस आत्री ओम हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरु नमः. तर आपला 7वा तरंग आणि 8वा पॉइंट आहे निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांच्या निवृत्तीचा उपाय. निर्विकल्प समाधी म्हणजे संकल्प विकल्प रहित अशी असलेली समाधी व त्यांच्या आणि तिसरी समाधी लागावी याच्यासाठी काय करावा त्याचे उपाय आहेत. तर निर्विकल्प समाधी साध्य होण्यापूर्वी लय विक्षेप कसाय आणि रसस्वाद अशी विघ्ने असतात. मग आता लय म्हणजे काय, तर लय म्हणजे आळस आहे. विक्षेप म्हणजे वरती स्थिर नसणे. विक्षेप म्हणजे काय, आपली बाह्यवृत्ती असणे, वरती स्थिर नसणे. आणि कसाय दोष म्हणजे राग आदी. राग म्हणजे संस्कृत भाषेमध्ये रागाला प्रेम असं म्हणतात, नाही तर राग म्हणलं की काम क्रोध घेताल. तर कसाय दोष राग आदी आणि रसस्वाद अशी विघ्ने असतात. त्यांचा त्याग करण्याकरता स्वरूपे सांगतो. म्हणजे आता हे नेमकं कशाला म्हणायचं ते आपल्याला कळालं पाहिजे. आता लय म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला आपण चिंतनाला बसलो आणि आपल्याला आळस आलेला आहे, तर आपली वृत्ती झोपीमध्ये किंवा आळस आलेला आहे, झोप आलेली आहे, तर वृत्ती त्याच्यामध्ये काय होते, लीन होते. मग झोपीमध्ये जर वृत्ती लीन झाली तर तो ब्रह्मानंद नसतो, कारण तिथं झोप आलेली असते. म्हणजे विषयासहित आळसाने किंवा झोपेमुळे जे वृत्तीचा अभाव होतो, म्हणजे वृत्ती काय होते, झोपीमध्ये लीन होते. म्हणजे आळसाने किंवा झोपेमुळे जो वृत्तीचा अभाव होतो आणि त्याला लय असं म्हणतात. त्यामध्ये ब्रह्मानंदाचे भान होत नाही. म्हणून योगी पुरुषाने सावध राहावे. त्या सावध राहण्यास चित्त संबोधन असे म्हणतात. म्हणजे आळस येऊ नये किंवा झोप येऊ नये चिंतन करताना, आणि मग त्याला म्हणायचं लय किंवा चित्त संबोधन. दुसरा पॉइंट आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे आता यांनी काय केलंय, दृष्टांत देऊन सांगितलं आपलं विक्षेप कशाला म्हणतात. विक्षेप शब्द आपल्याला म्हणलं की लवकर ध्यानात येत नाही. विक्षेप म्हणजे आपल्याला पाठीमागं कार्य असा शब्द गेलेला आहे, आणि विक्षेप मध्ये कार्य घ्यायचं तर त्यामध्ये दृष्टांत सांगितलं, ज्याप्रमाणे मांजराधिकाच्या भीतीने. हे आपले जे बाहेरल्या ह्या व्यावहारिक सत्तेतल्या ज्या मांजरा असतात त्यांच्या भीतीमुळं चिमण्या म्हणजे हे बारीक छोटे छोटे पक्षी असतात ना, आपल्या घरी येतात ते चिमण्या. तर त्या चिमण्या वगैरे पक्षी आपल्या कोठ्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. कशामुळं? मांजराच्या भीतीमुळं, भयाच्या व्याकुळतेमुळे. त्यांना असं वाटतं की ती मांजर आपल्याला मारेल. या भीतीपोटे व्याकुळतेने कोट्याचे स्थान ताबडतोब त्यांना दिसत नाही. म्हणजे कुठं पटकीने आपण त्या कोट्यात घुसावं असं त्यांना न कळल्यामुळं मांजर त्यांना झडप घालून मारते, आणि अशी भीती वाटल्यामुळे त्यांचं मरण ओढवतं. तर आत्मस्वरूपवाल्याने किंवा आत्मज्ञान आपण समजून घेत आहोत. आपण कुठल्याही गोष्टीला, कशाही गोष्टीला भिण्याचं कारण नाही, पण आपल्याला भीती वाटते की नाही. भीती वाटल्याच्या नंतर मग मनुष्याच्या अंतःकरणामध्ये चंचलता निर्माण होते, विक्षेप निर्माण होतो. तर म्हणून त्यांना काय होत नाही म्हणले, कोट्याचे स्थान त्या चिमण्यांना ताबडतोब दिसत नाही, म्हणून त्या पक्ष्यांना मरणाचे दुःख भोगावे लागते.
म्हणजे जर पटकीन त्या कोट्यामध्ये कुठंतरी घुसल्या असत्या, तर मग त्यांना ते मांजरानं मारलं नसतं. पण मांजरांना त्यांच्या भीतीपोटी घाबरल्यामुळं त्या मांजरांना त्यांना पकडण्यामध्ये यश येतं. तर आपल्याला त्याप्रमाणे आता इथं बघा ध्यानात घ्या, दृष्टांत कशासाठी घेतला? त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ दुःखाला कारण आहेत. जेवढे बी अनात्म पदार्थ आहेत, तेवढे दुःखाला कारण आहेत. मग ते कसे कारण आहेत म्हणतात? असे जाणून आदत आनंद भोगण्याकरिता वृत्ती प्रयत्न करीत असते. सर्व अनात्म पदार्थ दुःखाला कारण आहेत. आता एखाद्या आपल्याला बघा, आता दृष्टांत जर घ्यायचा म्हणलं तर, आता आपल्याला लग्नामध्ये वस्तू घ्याव्या लागतात की नाही? पण जसा देव देईन तसं जर नाही घ्यायचं म्हणलं तर दुःख होतंय. आपल्या मनाला जसं पाहिजे असतं तसं घेतल्यावर सुख होतं आहे की नाही? तर व्यावहारिक सुख दुःख हे. तर आपलं तिथं आपलं समाधान होत नाही. आपल्याला जसं पाहिजे असं वाटतं. मग म्हणले सर्व अनात्म पदार्थ दुःखाला कारण आहेत. आता ते सर्व पदार्थ चांगले असतील की कसे असतील, तर ते दुःखालाच कारण आहेत. कारण आपल्याला कसं जरी असलं, तरी आपल्या वर्तीवर अवलंबून आहे. ठेविले अनंते तैसीच राहावे चित्ता सुदैव समाधान असं आपण करत नाही. म्हणून तर आपल्याला दुःख होतं. असे जाणून अद्वैतानंद भोगण्याकरिता वरती प्रयत्न करत असते. पण चैतन्य अति सूक्ष्म असल्यामुळे वरतीची स्थिरता केल्याशिवाय ताबडतोब चैतन्य स्वरूपाचा आनंद होत नाही. वरतीची स्थिरता केल्याशिवाय ताबडतोब चैतन्य स्वरूपाचा आनंद होत नाही. आता वरती स्थिर मध्ये आनंद आहे, आपली वरती स्थिर होत नाही. आपण व्यावहारिक सांसारिक असल्यामुळं आपल्याला बाकीच्याच गोष्टीची जास्त आवड निर्माण होते आणि आपली वृत्ती स्थिर होत नाही, बाह्यवृत्ती होते. यालाच विक्षेपच असं म्हणतात. आपले हे चालू आहे का ब्लूटूथ? हो ना, हो ना. आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? बर बर बर. तर मग आता हे विक्षेप बघा येतोय का ध्यानात? आपली वृत्ती स्थिर न झाल्यामुळे चैतन्य स्वरूपाचा आनंद होत नाही. त्यामुळे वृत्ती पुन्हा बहिर्मुख होते आणि त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेला विक्षेप असं म्हणतात. म्हणून एकदा वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर पुन्हा बहिर्मुख होऊ नये म्हणून विषयाच्या विषयी दोष भावना ठेवून वृत्ती सतत ब्रह्मचिंतनामध्ये लावावी. चिंतन का करायचं त्याचं कारण ध्यानात घ्या. आपल्याला चिंतन होण्यासाठी आपलं मन चंचल असल्या कारणानं प्राण कंट्रोल झाला पाहिजे. प्राण कंट्रोल असला पाहिजे. प्राण कंट्रोल होण्यासाठी स्थिर होऊन चिंतन केलं पाहिजे. स्थिर वरतीमध्ये आनंद असतो. स्थिर वरतीमध्ये आनंद असतो, तर आपण ते ध्यानात घ्यायचं. आपली वृत्ती स्थिर करण्यासाठी आपल्याला मनावर कंट्रोल करावं लागेल. मनावर कंट्रोल येण्यासाठी नामाचं चिंतन असावं लागतं. म्हणजे जे आपल्याला नाम मिळालेलं आहे त्या नामामध्ये जे वृत्ती स्थिर करायची तर कशी करायची, तर प्राणायाम साधता आला पाहिजे. पूरक, कुंभक आणि रेचक. पूरकामध्ये कसं नाम घ्यायचं, कुंभक कसं करायचं आणि रेचक कसं करायचं. पूरक म्हणजे घेणे, कुंभक म्हणजे आतमध्ये स्थिर ठेवणे आणि रेचक म्हणजे सोडणे. या पद्धतीनं श्वास स्लो घेऊन त्यामध्ये नाम ठेवून ध्यानात घ्या. नाही तर मग अगर्भ आणि सगर्भ आपलं झालंय. आता नाम जर नसेल श्वासामध्ये तर अगर्भ, नाम जर त्याच्यामध्ये श्वासामध्ये असेल तर सगर्भ. मग अशा पद्धतीनं चिंतन करायचं. मन आपलं कंट्रोल होण्यासाठी श्वासाकडे लक्ष देऊन
श्वासाकडे लक्ष देऊन श्वासामध्ये नाम घेऊन वरती स्थिर होते. मग आपला जर श्वास कंट्रोल झाला तर, श्वासाकडे लक्ष ठेवलं तर, श्वास घ्यायचा, घेताना समजा उदाहरण देतो तुम्हाला, घेताना तुम्ही समजा 6 सेकंद घेतला, 12 सेकंद पर्यंत थांबायचं मध्ये आणि पुन्हा 6 सेकंद सोडायचा. आता 6 सेकंद घेतला, त्याला पूरक म्हणायचं. आतमध्ये आपण 12 सेकंद ठेवला, त्याला कुंभक असं म्हणायचं. आणि बाहेर 6 सेकंद सोडला तर त्याला रेचक म्हणतात. आणि आपलं लक्ष जर नाकाच्या शेंड्याकडे ठेवून नाम त्या श्वासामध्ये घेऊन पूरक, कुंभक आणि रेचक अशा पद्धतीच्या सिस्टीमने जर आपण चिंतन केलं. आता हे चिंतन तुम्ही म्हणता कोणासाठी, तर हे प्रबोध झालेल्यांसाठी आहे. ज्यांचा प्रबोध झालेला आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, अनुग्रहवाल्याचं चिंतन, ते आपलं मिळालेलं नाम, प्रथम नाम आणि त्या नामाचं चिंतन, सांगितलेली प्रक्रिया ती जरी केली तरी त्याच्यावर ते मन कंट्रोल करण्यासाठीच आहे ते पण. आणि त्यानं तर खरंच जास्त कंट्रोल होतं. कारण नामचिंतनामध्ये या शरीराला पूर्णपणे दमवून टाकणे. जर तुम्ही श्वास जर एक अर्धा घंटा 1 घंटा जर श्वास घेत असताल म्हणजे अनुग्रहाचा, मग अनुग्रहाचं जर चिंतन तुम्ही करीत असताल तर मग 1 घंटा चिंतन केलं तर पुन्हा बघा तुमचा श्वास एकदम स्थिर होतो. श्वास स्थिर झाला की मग त्या श्वासामध्येच भजन आहे. चिंतन संपल्याच्या नंतर जी तुमची स्थिती आहे ती अशीच मग ते प्रबोधाच्या स्थितीसारखी स्थिती असते. म्हणून आपण स्वतः चिंतन करते वेळेस पूरक, कुंभक आणि रेचक अशा सिस्टीमनं आपण प्राणाचं कंट्रोलिंग जर केलं, प्राणाचं कंट्रोलिंग केलं की मन कंट्रोलिंग मध्ये येतं. मन कंट्रोल झालं की मग त्या वरतीच्या बुडासीच परमात्मा आहे आणि तेच स्वरूप आपलं आहे हे कळण्यासाठी एवढी खटपट आहे. तर आपला योग वशिष्ठ आहे. योग वशिष्ठामध्ये योग वशिष्ठ ऋषी आणि काकभुसुंडी महाराज यांचं संवाद चालू आहे. त्या संवादामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे, प्राण आणि अपान, प्राण आणि अपान यांचं, आता समजा आपण श्वास घेतो, घेतलेला अपान, घेतलेला अपान आणि सोडलेला प्राण. अपान घेतला पण प्राण बनला नाही, अपान घेतला पण प्राण बनला नाही. तिथं जी स्थिती आहे ती आत्मस्वरूपाची स्थिती आहे. प्राण म्हणजे आत्मा नाही आणि अपान म्हणजे आत्मा नाही, हेही ध्यानात घ्या. प्राण म्हणजे आत्मा नाही किंवा अपान म्हणजे आत्मा नाही. आपण सहज स्थितीमध्ये श्वास जर घेतला तर आपल्या छातीपासून 12 अंगुली समजा, त्या 12 अंगुली आपल्या छातीपर्यंत होतात. ते श्वास आतमध्ये घेतलाय पण प्राण बनला नाही. घेतल्याच्या नंतर आतमध्ये 12 अंगुल्या जातो, बाहेर 12 अंगुल्यापासून येतो आणि आतमध्ये 12 अंगुल्या जातो. जिथपर्यंत जातो तिथं स्थिर झाला, जिथं तुमचा अपान स्थिर होतो आणि प्राण बनला नाही, त्या अवस्थेमध्ये आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप चांगल्या पद्धतीने ध्यानात घ्या. त्याला कुठं हुडकायचं आत्मस्वरूपाला? अपान वायू घेतला आणि अपान आतमध्ये गेल्याच्या नंतर प्राण बनला नाही, त्या स्थिर वरतीमध्ये तिथं आत्मानंद आहे.
त्याच्यानंतर प्राण बनला आणि बाहेर असणारा ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस असणारा आपण ज्या वेळेस बनला नाही, म्हणजे 12 अंगुल्या बाहेर श्वास गेल्याच्या नंतर मग तिथं ब्रह्मस्वरूप आहे. मग आता माझा आत्मा म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही जिथे स्थिर होत होतात, आपण वायू घेतला आणि हृदयामध्ये जिथं स्थित केलेला आहे त्याला, म्हणजे तिथं प्राण बनला नाही तेवढ्या वेळेची जी निर्विकल्प स्थिती, आणि ती निर्विकल्प स्थिती म्हणजे आत्मस्वरूप होय. पण आपण श्वासावरच राहत नाहीत, आपण श्वासाचं भजनच करत नाहीत. आता आपण करतो ते मग थोडंफार केलं असं समजून चिंतन करायला जर बसलं तर आपल्याला सगळ्या बाकीच्याच गोष्टी आठवतात. चिंतन करायला बसल्याच्या नंतर आपापल्या जवळचे जे शहर आहे तिथं आपण फिरून येतो, मंडे बाजारामध्ये जाऊन येतो, काही खरेदी करून येतो मनानेच. म्हणजे सर्व व्यवहार आपण करतो सगळे. चिंतनाला बसल्याच्या नंतर मन इकडं पळतं तिकडं पळतं, जे मनाला आवडतं त्याला जी सवय लागलेली ते बाहेरच पळतं. मग कसं चिंतन होईल? म्हणून निर्विकल्प स्वरूपाची जर समाधी, म्हणजे निर्विकल्पच स्वरूप आहे, आपण निर्विकल्पच आहोत, पण आपण त्या निर्विकल्पतेपर्यंत जात नाहीत. त्याचं कारण आहे की आपली वृत्ती मन चंचल होतं. यालाच विक्षेप म्हणतात, ध्यानात घ्या. तर विक्षेप काढून टाकून आपण अशा पद्धतीने चिंतन करायचं. याला का ध्यानात? तर वृत्तीच्या बहिर्मुक्तीला विक्षेप म्हणतात. मग आपली वृत्ती बाहेरच पळते का नाही? कारण मन बाहेर पळतं, वृत्ती बी बाहेरच पळणार. म्हणून आपण आपल्या वृत्तीला स्थिर करणं आवश्यक आहे. म्हणून एकदा वरती अंतर्मुख झाल्यानंतर पुन्हा बहिर्मुख होऊ नये म्हणून विषयाच्या विषयी दोष भावना ठेवून वृत्ती सतत ब्रह्मचिंतनामध्ये लावावी. त्यामुळे विक्षेपाचा नाश होतो. याप्रमाणे विक्षेप नाशाच्या प्रयत्नाला शम असे म्हणतात. विक्षेप नाशाच्या प्रयत्नाला शम असे म्हणतात. तर तिसरा पॉइंट आहे कसाय दोष. कसाय, आता नेमका कसाय दोष कशाला म्हणतात? रागादी दोषास कसाय दोष असं म्हणतात. राग आदी म्हणजे राग शब्दाचा अर्थ प्रेम. संस्कृत मध्ये रागाला प्रेम असं म्हणतात. हे काम क्रोध अलग असतात आणि हा राग अलग आहे. ते म्हणतात ना, पेटीवर राग वगैरे गायन करतात रागावर, तर त्याच्यामुळं प्रेम उत्पन्न होतं. आणि हा रागादी म्हणजे आता इथं बघा, आता इथं संस्कृत मध्ये राग शब्दाचा अर्थ प्रीती असा आहे. स्त्री धन पुत्राधिका विषय असणाऱ्या आसक्तीला राग असे म्हणतात. स्त्री धन पुत्राधिका विषयी असणाऱ्या आसक्तीला राग असे म्हणतात. म्हणजे आपल्या स्त्री धन पुत्राविषयी जे प्रेम आहे त्याला काय म्हणायचं? राग असे म्हणतात. राग, राग म्हणजे प्रेम, प्रीती. मग तुम्ही म्हणता महाराज आता त्यांच्यावर प्रेम ठेवायचं का नाही ठेवायचं? तर त्या आपण आपल्या वृत्तीला ध्यानात ठेवायचं. ज्या वेळेस ते आपल्याला अनुकूल असतात त्यावेळेस बरं वाटतं, पण ते आपल्याला प्रतिकूल व्हावेत. आणि प्रतिकूल हा शब्दाचा अर्थ कळतो का? अनुकूल म्हणजे त्याने आपली जर सेवा केली, आपल्याला जर गोड बोलले, आपल्या मनासारखं वागले, तर आपल्याला त्यांच्यावर प्रेम असतं आपलं. पण ते स्त्री पुत्राधिकाने मग आपल्याला माघारी बोलावं, उलट बोलावं, त्रास द्यावा, मग असं केल्याच्या नंतर त्यांच्यावर प्रेम असतं का? तर मग अशा पद्धतीने हे अनुकूल आणि प्रतिकूल, पण अनुकूल असणाऱ्या स्त्रीधन पुत्राधिका विषयीचे जे प्रेम आहे त्याला कसाय दोष म्हणतात. कसाय दोष. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला माहिती पाहिजे
की ह्या सगळ्या जड वस्तू आहेत. जड वस्तूने आपल्याविषयी काय जरी कमी जास्त म्हणले बोलले तरी ध्यानात घ्यायचं नाही. चेतनाच्या साह्यानंच ते बोलत असतात तरी सुद्धा आपण ध्यानात घ्यायचं नाही. प्रेम असल तरी तुम्ही आतून ठेवा, त्यांच्याकडे देव म्हणून पहा. याचाच अर्थ आहे की त्यांच्याकडे अति लोभ म्हणजे अति प्रेम नसावं. अति अति तेथे माती असा एक मन आहे की नाही. आणि दुसरी एक मन आहे, एक धडना भाराभर चिंध्या. एक धड ना भाराभर चिंध्या असं एक मन आहे. तर असणार परमार्थासाठी आपल्याला हा कसाय दोष कसा काढून टाकायचा ते ध्यानात घ्या. तर त्यांच्यामध्ये बाह्य आणि अंतर असे दोन भेद आहेत. त्या आसक्तीला राग असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्त्रीधन पुत्राधिकार विषय असणाऱ्या आसक्तीला राग असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये बाह्य आणि अंतर असे दोन भेद आहेत. स्त्रीधन पुत्राधिकाविषयी हे बाह्य, त्यांच्यावरचं जे प्रेम आहे ते बाह्य व भूतकालाच्या तसेच भविष्यकालाच्या विषयाचे चिंतन करणे अगर मनोराज्य करणे याला अंतर म्हणतात. आंतरबाह्य, बाह्य म्हणजे आपल्या शरीरावरून स्त्री पुत्राधिक ह्याला बाह्य आणि अंतर म्हणजे भूतकाल किंवा भविष्यकालाचं चिंतन करणं ते बाह्य. अंतर. तर मग असणार या दोघांचं बाह्य आणि अंतर या दोघांचं चिंतन न करता वर्तमान काळामध्ये जगत असतात ते संत. वर्तमान काळात जगणे हे संत जगतात तसं, कारण भविष्यकाळ गेलेला येणारा असतो आणि भूतकाळ गेलेला असतो. आणि स्त्रीधन पुत्राधिकाविषयी देणारे ते दुःखच देत असतात. ते केव्हाही सुख देत नाहीत, आपला भ्रम आहे. स्त्री धन हे आपल्याला कधीही सुख देत नाही. स्त्री पुत्र धन हे आपल्याला कधीही सुख देत नाही, आपला भ्रम आहे. पण आपला भ्रम निघत नाही, त्याला काय करावं. तर ध्यानात घ्या, असे हे दोन प्रकारचे कसाय दोष योगी पुरुषांच्या ठिकाणी नसतात. आपल्याला कधीच ते सुखी करू शकत नाहीत. पण जर तुमच्या डोक्यात आलं तर स्त्री पुत्र धन हे आपल्याला कधीही सुख देऊ शकत नाहीत. त्यांना आपण आता तुमचा विषय नाही बोलत बरं का. तुम्ही म्हणता हे महाराज आमच्यावरच बोलतात काय. मी या जगातल्या गोष्टीबद्दल बोलतोय. जगामध्ये काय चाललंय त्याच्यावर बोलतो. तुम्ही असणार पत्नीला प्रत्येक वेळेस तुम्ही काय करा, प्रत्येक सणाला साड्या आणता तुम्ही. फक्त तुम्ही एका सणाला साडी आणू नका, बघा कशी करते पत्नी. तिचं प्रेम पुन्हा मालकावर नसतं, कशावर कुणावर पुत्रावर नसतं. काय करायचंय मला साडी आणली नाही. दिवाळी आली साडी आणली नाही, पंचमी आली मला साडी आणली नाही, सक्रात आणली साडी आणली नाही. आणि घरामध्ये कपाट भरलेलं असतंय. कपाट एक छोटस दुकान असतं. काही काही दुकानं छोटे छोटे दुकानं असतात बघा शहरामध्ये, बाहेर बांधलेले असतात रस्त्याच्या कडेला. मी म्हणतो एका एका माझ्या माऊलीच्या घरातल्या जर साड्या काढल्या का तर दुकान भरतंय बघा. दुकान बाहेरच मांडावा ते दुकान बघा. छोटे छोटे लोक येऊन गिराईक सुद्धा येईल. एवढ्या साड्या असताना देखील आपल्याला आपल्या पतीने जर एक वेळच साडी नाही आणली तर मग मला काय करायचंय. म्हणजे किती दुःख होतंय त्यांना. तर माय बापा हो, ते आपल्याला कधी सुख देत नाहीत. आता तुम्ही माता माऊल्या तुम्ही चांगल्या आहेत, तुम्ही तसं काही त्रास देत नाहीत तुमच्या मालकांना. पण आता ह्या जगातलं सांगतोय बरं का, नाहीतर माझ्या मायांनाच राग यायचा. आता लेकरू जर काही बोललं तर माईला राग येत नसतो, कारण सगळ्याचे अपराध आपण सहन करत नाहीत, पण लेकराचे अपराध सहन करतात. तसं मी तुमचं लेकरूच आहे, लेकरू समजून अपराध सहन करा. तर अशा प्रकारचे हे आपल्याला स्त्रीधन पुत्राधिक याला काय म्हणतात, तर हे बाह्य बाह्य आपल्याला कसाय दोष आहे. आणि अंतर म्हणजे भूतकाल आणि भविष्यकाल याच्यामधील त्याला म्हणायचं अंतर कसाय दोष.
असे हे दोन प्रकारचे कसाय दोष योगी पुरुषांच्या ठिकाणी असत नाहीत. त्याचे कारण चित्ताच्या एकूण 5 भूमिका आहेत. चित्ताच्या 5 भूमिका असतात. त्याच्यामध्ये एक क्षेपता, दुसरी मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता. आणि त्या क्षेपतामध्ये लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. बघा ती क्षेपता कशी आहे ती. लोकवासना, लोकांनी मला एकसाहा मान द्यावा, लोकांनी माझा वाहवा करावी. आता लोक कुणाला मान देतात तुम्हाला माहितीये. त्यांच्यासाठी जर काही होत असेल, कुणीकडून काही प्राप्त होत असेल तर लोक मान देतात. ज्याच्याकडून काहीच प्राप्त होत नाही त्यांना लोक मान देत नाहीत. किंवा लोकांनी आपल्याला मान द्यावा, आपली वाहवा करावा, आपली पूजा करावा, ह्याला लोकवासनाच म्हणायचं. तर लोकांनी लोकवासना झाली देहवासना. देहवासना म्हणजे देहाला जे जे पाहिजे ते असावं, त्याची प्राप्ती करून घ्यावी याच्याकरताच खटपट करणे. आता ही लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. आता ही शास्त्र आपण पाहतो याला सुद्धा शास्त्रवासना असं म्हणतात. मग शास्त्रवासना, लोकवासना आणि देहवासना, तर ह्या इत्यादी जे रजोगुणाचे परिणाम. आता लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना हे रजोगुणामध्ये येतो. मग तुम्ही म्हणता महाराज आपण रजोगुणाची प्राप्ती करून घेत आहोत का शास्त्र बघून? शास्त्र आपण कशासाठी पाहतो याच्यावर अवलंबून आहे. शास्त्र जर आपल्याला मान मान्यता मिळावी, जगानं आपल्याला चांगलं म्हणावं, जग आपल्याला चांगलं म्हणेल याच्यासाठी शास्त्र वाचणे, लोकांनी आपल्याला एकसाहा मान द्यावा याच्यासाठी शास्त्र बघणे, तर हे रजोगुणामध्ये येईल. पण हेच शास्त्र असणार भगवंता प्रीत्यर्थ, मला भगवंताची प्राप्ती कधी होईल, माझ्या असंभावना विपरीत भावना कधी जात्याल, मला देव म्हणते ते काय आहे, देवाची प्राप्ती मला कधी होईल, याच्यासाठी जर शास्त्र आपण बघत असू तर ते असणार कशामध्ये मोडेल? निष्कामतेमध्ये मोडेल. आणि निष्कामतेमध्ये मोडल्यामुळं आपल्याला याचा दोष येत नाही. तरी ध्यानात ठेवा, लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना. मग तुम्ही म्हणता शास्त्र कधीपर्यंत पाहायचं? जोपर्यंत आपल्याला चेहरा आरशामध्ये बघावा वाटतो, जोपर्यंत चेहरा आरसा आहे ना, आरशामध्ये चेहरा पाहावा वाटतो, त्या वेळेस तुम्ही आरसा घेतच असता. ज्या वेळेस आपलं स्वरूपाबद्दल, आपल्या स्वतःबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर शास्त्र हे आरसा आहे आणि आरशामध्येच आपल्याला पाहावं लागेल. आता आपल्याला वाटतं कपाळाला गंध लावायचा, डोकं इचरायचं, डोक्याला आता समजा आपण, आता मी पण लावित होतो, मी काही तुम्हाला नाव नाही ठेवीत, पण ते डोक्याला काळं लावायचं त्या टायमाला आरसा पाहिजे की नाही? कपाळाला गंध लावायचा आरसा पाहिजे की नाही? तर मग आपल्याला असे याच्यासाठी आरसा घ्यावा लागतो, व्यवहारामध्ये आरसा घ्यावा लागतो. मग परमार्थामध्ये शास्त्र घ्यावा लागेल का नाही? आणि शास्त्र पाहण्यासाठी तर शास्त्र का घ्यायचं, आरसा का घ्यायचा हे तुम्हाला लई जास्त सांगायची गरज नाही. पण शास्त्र का घ्यायचं तर माझी स्वतःबद्दलचं वर्णन आहे. शास्त्रामध्ये जे काय व्यास महाराजांनी उत्तर मीमांसा करून ठेवली, आता तो ब्रह्मजिज्ञासा, हे जे उत्तर मीमांसेमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याचा विचार करण्यासाठी, माझच स्वरूप मला कळण्यासाठी, मी कसा आहे, निर्गुण निराकार आहे, स्वतः तुम्ही निर्गुण निराकार आहात, तुम्हाला कोणीही मारू शकत नाही, निर्गुण निराकाराला कोणालाही मारता येत नाही, चैतन्याला कोणीही मारू शकत नाही. नैनम चिंदन्ति शास्त्राणी,
शास्त्र त्याला तोडू शकत नाही. तिथं काही चालत नाही शास्त्राचं. आता बरेचसे लोक म्हणतात की बाबा आम्ही याच्या बरोबर भांडण केलं, आम्ही याला लय मारलं. आता जडाला मारलं का चेतनाला मारलं? तुम्हाला चेतन मारायला सापडायचंच नाही आणि जड कुठं पळायचंच नाही. जड कुठं जाईन आणि जड पहिलंच मेलेलं असतं, त्याला काय मारावं? आता मांजर मारलं काय म्हणते ऐका ध्यानात, तर मांजर मारून काशी करण्यापेक्षा चैतन्य ओळखून घेऊन आपण चैतन्य स्वरूप आहोत असं ध्यानात घ्यावं. कारण एखाद्याने कुणी कुणाला मारलं तर ते मांजराला मारल्याप्रमाणे आता जडाला मारून करायचं काय? जे पहिलंच मेलेलं आहे त्याला म्या मारलं. अरे जे मरणारच होता देह, त्या देहाला मारलं तर तो लय मोठा पुरुषार्थ केला का? पुरुषार्थ करावा लागतो. त्यानं जीव होऊच नाही, जीवाला मारावं. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला तर जीव मरत नाही असं तुम्ही सांगितलं आणि जीव मारावा असं म्हणता. जीवाची उपाधी काढून टाका आणि ईश्वर बना. ध्यानात येतंय का? जीव रूपानं राहू नका, आत्मस्वरूप बना, ईश्वर स्वरूप बना. कारण तुम्ही जर संकल्प नाही केले, तुम्ही जर त्या जीवाची उपाधी काढून टाकली तर तुम्ही ईश्वराचा आहात. मग आपण आपलं जे स्वरूप आहे ते पारमार्थिक दृष्ट्या आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं ध्यानात घ्या. आपला आत्मा ब्रह्मरूप असतो हा वेदांताचा सिद्धांत आहे. पण आपल्याला जीवच व्हावं असं वाटतं, कारण जीवच खटपट्या करीत असतो या उपाधीच्या द्वारे. मग देहाची उपाधी अगोदर, आता सगळ्या आपल्याला उपाध्याच आवडतात बघा. हो, आपल्याला उपाध्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही, उपाध्याच आवडतात. आता तुम्ही म्हणता काय काय उपाध्या आहेत? घर उपाधी आहे, मोबाईल उपाधी आहे, स्त्री उपाधी आहे, पुत्र उपाधी आहे. देहामधला असणारा मग एक एक उपाधीच आहे सगळी. स्थूल देह उपाधी आहे, सूक्ष्म देह उपाधी आहे, कारण देह उपाधी आहे, महाकारण देह उपाधी आहे आणि याच्याबद्दलचा अज्ञानही उपाधीच आहे. मग उपाधी वेगळी, निर्विकार आम्ही. उपाधी वेगळे, निर्विकार आम्ही. काहीच संसार आम्हा नाही. आमच्या गृहमंत्र्यांचं, आमच्या महाराजांचं आम्हाला खूप सहकार्य लाभत आहे, कारण परमार्थासाठी आम्हाला त्यांनी खूप मदत केलेली आहे. कारण परमार्थ करण्यासाठी दोघं म्हणजे पती पत्नी, जसं की प्रकृती आणि पुरुष एकरूप असतात, तसं असणारं पती पत्नीने परमार्थ दोघांनी मिळून करावा. परमार्थ जर दोघांनी मिळून केला तर त्यांना अत्यंत आनंद आहे. नाही तर एकानं परमार्थ करायचा आणि एकानं शिव्या द्यायच्या. याला लयच नाद लागला देवाचा आणि हे लयच देवाच्या नादाला लागला ना, आता काय ह्याला इमानच येईन, आता ह्याला इमानातच बसून नेईन, आम्ही मेल्यावर काय काट्या कपाट्यावर जातो कान. मग आता हे मेल्यावर ह्याला आता इमानच येत या, तुकाराम महाराजच झालाय आणि देहा सगटच जाईन आता वैकुंठाला वगैरे वगैरे. आता ह्या माऊल्या बोलणाऱ्या लय असतात बाबा, त्यांना लय बोला येतं. आता माझे बी अनंत जन्म झालेले पाठीमाग, तर मी बी कधीतरी असेल त्या देहामध्ये, मला पण लय बोला येतं बघा माय बाप. माझ्या बाबांनी शिकवलं आणि मला पण असणार हा फारच काय बोलता येतं. आता बाबांनी जी काय बुद्ध्या दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण ध्यानात घ्या, मग आता असणार आपला हा कसाय दोष, तर शेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता, निरोधता, लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना इत्यादी जे रजोगुणाचे परिणाम, जो दृढ अनात्म वासना त्याला शेपता असे म्हणतात. झोप, आळस इत्यादी तमगुणाचे परिणाम त्याला मूढता असे म्हणतात.
ध्यानामध्ये प्रवृत्त असलेल्या चित्ताची काही वेळेला बाह्य प्रवृत्ती होते, त्याला विक्षेप असं म्हणतात. अंतकरणाचा अतीत व वर्तमान परिणाम समानाकरण होते, त्याला एकाग्रता असे म्हणतात. याचा अभिप्राय असा की अंतकरणाच्या समाधीकाली सर्व परिणाम ब्रह्माशीच विषय करतो. अतीत व वर्तमान परिणाम बाह्य ब्रह्माकार होतो म्हणून समानाकार असे म्हटलेले आहे. त्या ब्रह्माकार एकाग्रतेच्या वृत्तीला निरुत्ता असे म्हणतात. अशा ह्या अंतकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत. त्यामध्ये क्षिप्त आणि मूढ अंतकरणाच्या समाधीमध्ये अधिकार नाही. विक्षिप्त आणि अंतकरणाचा अधिकार आहे. यावर कोणी असे म्हणेल की समाधीमध्ये तर एकाग्र आणि निरोधरूप अंतकरण असावे लागते. रागादी दोष म्हणजेच कसाय ही तर समाधीची विघ्ने आहेत, तर मग विक्षिप्त अंतकरणाला समाधीचा अधिकार कसा प्राप्त होतो? याचे समाधान असे की बाह्य किंवा अंतर जे रागादी दोष ते क्षिप्त अंतकरणात असतात, म्हणून अशा अंतकरणाचा समाधी विषय अधिकार नाही. हे जरी खरे असले तरी पूर्वी अनेक जन्मात अनुभवलेले जे बाह्य आणि अंतर राग द्वेष त्यांचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतकरणामध्ये असतात. म्हणून केवळ रागद्वेषाचेच नाव कसाय असे नाही, तर त्याच्या संस्कारालाही कसाय असे म्हणतात. पूर्वजन्मी आपल्याला जे जे बी संस्कार झालेले आहेत त्याला पण कसाय दोष असंच म्हणतात. समाधीकाली अंतकरणावरती ते संस्कार असणे संभवनीय आहे आणि त्या रागद्वेषाचा प्रगट संस्कार समाधीच्या विरोधी आहे. अप्रगट संस्कार समाधीच्या विरोधी नाही. समाधी साध्य करून घेण्याला प्रवृत्त जो योगी त्याने आपल्या ठिकाणी राग द्वेषाचे संस्कार उद्भूत होऊ नयेत म्हणून सतत विषयाच्या दोषाचे चिंतन करावे. तर आता हे अशा पद्धतीने आपण विषयाविषयी दोष असावे म्हणजे दोष काय आहेत विषयामध्ये हे सतत पाहावा म्हणतात. पण आता इथं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपल्याला सतत विषयाचं सेवन करायचं माहिती आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयामध्ये आपण अनंत कालापासून आलेलो आहोत. त्या विषयाचीच मनाला सवय लागलेली आहे आणि तेच विषय आपल्याला बाजूला नेऊन आपला घात करतात. मग पाठीमागे गेलाय बघा, माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, एक चांगला प्रामाणिक मनुष्य असावा आणि एक दुसरा चोर असावा आणि ते दोघा जणांनी प्रवास करावा. आता तुम्ही सांगा, चोर माणसं असतात ते लई गोड बोलतात. चोर माणसं भेटल्याच्या नंतर इतकं गोड बोलतात, बरं झालं म्हणे तुमची संगती लागली. आता आपण दोघ जण मिळून आपण जाऊ. आता पहिलं कसं होतं की पायी जावं लागत होतं आणि मग असणार शेतामधून जाताना रस्ते असणार, पहिले असे डांबरीकरणाचे रस्ते वगैरे नव्हते. मग तिथून असणार हा डोंगर ओलांडून ते डोंगर ओलांडून झाडीतून जायचं असतो. पण चोर एवढा गोड बोलतो की त्याला लिमिटच नाही. आणि मग ज्या वेळेस वनामध्ये जातो त्यावेळेस मग त्या दुसऱ्या व्यक्तीपाशी जेवढं असन तेवढं लुटून घ्यायचं, त्याला धमकवायचं, त्याला त्रास द्यायचा, त्याचं लुटून घ्यायचं आणि मग असणारा असा प्रकारचा चोर करत असतो. आणि तसे हे सगळे विषय आपल्याला लई गोड वाटतात किंवा गोड लागतात आणि ते आपलं सर्वस्व लुटून नेतात. आपल्याला लुटून नेतात आणि त्यांची संगती केल्यामुळे आपलं जन्म मरण चुकत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, हे विषयरूपी चोर, विषयरूपी चोराच्या नादाला ज्यादा लागू नका. कारण विषयरूपी चोर आपल्याला केव्हा जन्म मरणामध्ये घालतील ते सांगता येत नाही. म्हणून असणार आपण ध्यानात ठेवायचं की रागद्वेषाचे संस्कार उद्भूत होऊ नये म्हणून सतत विषयाच्या दोषाचे चिंतन करावे.
म्हणून म्हणजे विषयाच्या दोष दर्शनाने रागद्वेषाचा प्रतिबंध करावा. विक्षेप व कसाई यांच्यामध्ये असा भेद आहे की बाहेरच्या विषयावर वृत्तीला विक्षेप असे म्हणतात, बाहेरच्या विषयाकार वृत्तीला विक्षेप असं म्हणतात, व प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती केली पण रागाधिकाच्या उद्भूत संस्करणे ती वृत्ती ब्रह्माला विषय न करता स्तब्ध राहणे त्याला कसाय असे म्हणतात. आता बघा, बाहेरले दोष म्हणले एखाद्याने काढून टाकले, पण ध्यानाला बसल्याच्या नंतर पुत्र आठवतो, मुली आठवतात, पत्नी आठवते, पैसा आठवतो, नातेवाईक आठवतात आणि बसलाय चिंतनाला, तर मग याला पण कसाय दोष असंच म्हणतात. म्हणजे याच्यावर जे राग म्हणजे प्रेम आहे, चिंतन करायला पण आता काहीतरी कमी जास्त घडलं त्याच्याबद्दलच आठवण येणे, सतत स्मरण करणे, देवाला विसरून जाऊन आपण हे सर्व अशा प्रकारचं मनामध्ये जर सारखं झालं तर याला सुद्धा कसाय दोष असं म्हणतात. तर हे आंतर कसाय दोष आहे. तर मग आता ध्यानात घ्या, अशा या कसाय दोषाची निवृत्ती विषयाविषयी दोष दर्शन करून प्रयत्नाने योगी लोक करतात. तर हे खात्रीशीर आपण कळून घेतले पाहिजे की हे किती आपल्या उपयोगाचे आहेत. म्हणून असणारा हा कसाय दोष काढून अशा पद्धतीने टाकायचा. आता चौथा दोष आहे रसस्वाद. तर रसस्वाद, आता ज्याप्रमाणे एखाद्या माणसाच्या डोक्यावरचा भारा खाली ठेवला म्हणजे त्याला आनंद होतो. आता एखाद्याने वजन घेतलंय, आता पहिले माणसं डोक्यावरच वजन न्यायचे, पण आताचे माणसं हातामध्ये वजन येते, आणि हातामध्ये 10 किलो 20 किलोचं वजन असलं ते जर खाली ठेवलं तर मग आपल्याला बरं वाटतं, नाही तर मग आपल्या हाताला त्रास होतो. तसं डोक्यावरलं वजन काय 2 पायल्या 3 पायल्या डोक्यावर वजन घेतलं असेल आणि ते वजन खाली ठेवलं म्हणजे आपल्याला थोडंसं बरं वाटतंय की नाही. तर याप्रमाणे योग्याला समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःखाचा नाश झाल्याचा आनंद होतो. त्या आनंदानुभवास रसस्वाद असे म्हणतात. आता हे ध्यानात घ्या, चांगला पॉइंट आहे. योग्याला समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःखाचा नाश झाल्याचा आनंद होतो. नुसता विक्षेप गेला म्हणजे त्या स्वरूपाची प्राप्ती नाही झाली. विक्षेप घालवून पुन्हा चिंतन करायचंय, तर त्या आनंदानुभवास रसस्वाद असे म्हणतात. जर योगी त्या दुःख निवृत्तीपासून होणाऱ्या आनंदातच तृप्त राहील, काय तर म्हणे आपण एवढं असं दूर केलं, आता देवाच्या दर्शनाला गेला, देवाच्या दारामध्ये गेला की देवाची प्राप्ती झाली का? पंढरपूरला आपण गेलो तर आपण कुठं बाहेरच आहे, तर पांडुरंग आतमध्ये आहे. मग आपण दर्शनाला जर नाही गेलो तर आपल्याला ती प्राप्ती झाली का दर्शनाची? तसं ध्यानात घ्या, तर सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीचा अभावामुळे त्या ब्रह्मानंदाचा अनुभव येणार नाही. निस्ते दोष काढून टाकले, पण त्याच्याकडे आपण जर सतत लक्ष नाही दिलं त्या परमात्म्याकडं, तर उपयोग होत नाही. पुढे आणखी दृष्टांत आहे, तुमच्या ध्यानात येऊन झाले. म्हणून रसस्वाद हे समाधीचे विघ्नच आहे. दुसरा दृष्टांत असा की एखाद्या जमिनीत पुरलेल्या ठेवावर एखाद्या असतं बघा, जिमनीमध्ये धन असतं, धन. आता लोक पूर्वीचे सांगतात की धन असतं, त्या धनावर सर्प करून ठेवलेले असतात. मग तुम्ही म्हणता हे भ्रमातला सर्प का खरा सर्प? तर व्यावहारिक सर्प असतो तिथे. धनावर ज्याचं धन असतं तिथं त्याने मरायच्या अगोदरच ते सर्प बी करून ठेवलेला असतो धनावर. मग तुम्ही सांगा, कोट्यावधी रुपयाचं धन कमविलं, अब्जावधी रुपयाचं धन कमविलं, सोनं कमविलं, ते सोन्यावर पुन्हा साफ करून ठेवायचा जिवंतपणीच. तर हे ज्यानं करून ठेवलंय त्याला सर्पच व्हावं लागतंय तिथं, कारण याचं चित्त तिथला हटत नाही त्या धनावरचं, सोन्यावरचं. मरताने सुद्धा त्याला ते धनच आठवतं, आणि धन आठवल्याच्या नंतर मग तो सर्पाच्या रूपाने तिथं जाऊन बसतो. मग ते सर्प जे आहे, आता बघा ते दृष्टांत कशासाठी सांगायलो, तर ज्याला ठेवा घ्यायचा आहे, जिमनीमध्ये धन पुरून ठेवलेला आहे, ज्याला ठेवा घ्यायचा आहे, त्याने त्या विषारी सर्पाचा नाश केला व त्यामुळे त्याला मोठा आनंद झाला. आता धन आहे पुढं, ते सर्प मारला,
पण त्या सर्प निवृत्तीच्या आनंदातच राहून सर्पाला मारलं एवढाच आनंद ठेवला, आता काय हरकत नाही म्हणले, पण त्या धनाची प्राप्ती करून घेतली नाही. सर्प फक्त मारल्याचा आनंद आहे, तो धन मिळवल्याचा आनंद नाही तो. तसा आपण नुसते दोष काढले पण त्या परब्रह्माचं चिंतन नाही केलं तर ते नुसते दोष काढले ह्याचा आनंद असणं काही उपयोगाचा नाही. ठेव्यावरला सर्प मारला तर त्या धनाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. आता सर्प मारला याच्या आनंदामध्येच राहू लागला तर काय उपयोग आहे. तसं म्हणले आता मी फार चांगला झालेलो आहे, मी सुज्ञ आहे, मला आता सगळं कळालं, आता मी म्हणले 4 दाम केले, 10 दाम केले, आता मला कर्म उपासना झाली, अंतःकरण शुद्धी झाली, याच्यामध्ये जर आनंद मानत असेल तर मग त्या ठेव्यावर ठेवलेला सर्प मारल्याच्या आनंदाप्रमाणे आहे. कारण त्या धनाची प्राप्ती जर नाही करून घेतली तर सर्प मारून नुसता काय करायचं. तसं आपण बाकीचे सगळं झालंय, आपलं अंतःकरण शुद्धी झाली, सगळं झालं, आपण कर्म उपासना केली आणि सगळं आपण करतो, मी चांगला मनुष्य आहे, मी कोणाचं वाईट करत नाही, मी कोणाला काही त्रास देत नाही, पण देवाचं बी काही कळवून घेत नाही. पण देव कोण आणि मी कोण हे काही मला कळत नाही. तर मग ठेव्यावरला सर्प मारल्याच्या आनंदामध्येच राहू नये, ते धन प्राप्ती करून घ्यावी. तसं आपण आपलं अंतःकरण शुद्ध करून मलविक्षेप घालून त्या सच्चिदानंद आत्माची प्राप्ती करून घ्यावी, म्हणजे ती प्राप्ती कशी आहे ती कळून घ्यावी. तर हे ध्यानात घ्या. मग त्या आनंदातच राहून जर पुढचा ठेवा प्राप्त करून घेण्याचा उद्योग तो न करील तर त्याला त्या ठेव्याचा निधी प्राप्त होणार नाही. त्याचप्रमाणे अद्वैत ब्रह्मरूप स्थिती हा निधी आहे. ध्यानात घ्या, आपला निधी काय आहे ती अद्वैत ब्रह्म स्थिती, म्हणजे आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत अशी जी अद्वैत स्थिती आहे, हा निधी आहे. त्या निधीवर देहादी अनात्म पदार्थ प्रतीती रूप जो विक्षेप तो सर्प आहे. तर इकडं सर्प कोणता सांगितलाय ध्यानात घ्या. बघा इकडचा अनात्म पदार्थ प्रतीती रूप, अनात्म पदार्थ मग आपला देह असल, काही सृष्टी असल, का आपले स्त्री धनपुत्राधिक असतील, तर हे अनात्म पदार्थ प्रतीती रूप जो विक्षेप तो सर्प आहे, तो विक्षेप रूप सर्प नाहीसा केला असता जो आनंदाचा अनुभव येतो त्या आनंदानुभवातच तो राहील, तर त्याला प्राप्तिरूप महानंदाचा अनुभव येणार नाही. ध्यानात घ्या, अनात्म प्राप्त पदार्थ रूप जो विक्षेप तो सर्प आहे, तो विक्षेप रूप सर्प नाहीसा केला. नाही म्हणले आता काय नाही, मी लेकरा बाळात नाही म्हणले, मी आता माझं अंतःकरण शुद्ध झालेले आहे, विषयाचं सेवन करत नाही म्हणले, मी आता हिमालयात राहतो वगैरे सगळं सगळं झालं बाबा हो. पण माय बापा हो, तो जर ब्रह्मचिंतन करत नसेल, त्या प्राप्त स्थितीमध्ये म्हणजे परमात्म्याच्या स्थितीमध्ये राहत नसेल, म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग मी आता सगळं मी शुद्ध झालेलो आहे, आता नुसतं शुद्ध होऊन काय करायचं. आता ताटाला काय करा, शुद्ध करून ठेवा. ताटामध्ये काय भाजी भाकरी घेतली ती घ्या आणि तिच्याकडे नुसतं बघत राहा, खाऊ नका. तृप्ती होईल का. तर तसं ध्यानात घ्या की हे सगळे दोष घालून आपण परमात्म्याची प्राप्ती जर नाही करून घेतली तर याला हे रसस्वादाचे उदाहरण आहेत. ध्यानात ठेवा, हे असे उदाहरण आहेत, ते रसस्वादाचे उदाहरण आहेत. मग ब्रह्मप्राप्ती रूप महानंदाचा अनुभव येणार नाही. म्हणजे रसस्वाद याचा अर्थ समाधीला विघ्नाच्या निवृत्तीचा आनंद, हे देखील यथार्थ ब्रह्मानंदाच्या अनुभवाचे विघ्नच आहे. म्हणून रसस्वादाला विघ्न असे म्हटले आहे. किंवा सविकल्प समाधीच्या त्रिपुटीयुक्त आनंदात तृप्ती राहिल्यास निर्विकल्प समाधीचा आनंदानुभव येत नाही. याप्रमाणे निर्विकल्प समाधीची 4 विघ्ने आहेत. ती विघ्ने समाधीच्या सुरुवातीलाच असतात. म्हणून समाधीचा अभ्यास करणाऱ्याने सावध राहून विघ्नांचा प्रतिबंध करावा.
वर सांगितल्याप्रमाणे विघ्नांचा प्रतिबंध करून जो विद्वान पुरुष निर्विकल्प समाधीत राहून परमानंदाचा अनुभव घेतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्ताच्या चित्तास आलंबन म्हणजे विषय आहे. व जेव्हा जो योगी प्रारब्ध बलाने समाधीतून उत्थान होतो तेव्हा समाधीमध्ये असताना अनुभवलेल्या परमानंदाची त्याला समृद्धी असते. म्हणून समाधीतून उठल्यानंतरही ज्ञात्याचे चित्त निरालंब असते. म्हणजे समाधीतून उठला तरी समाधीत अनुभवलेला आनंद त्याच्या चित्ताचा विषय असतोच. आता ज्ञात्याची जी भोजनाधिकामध्ये प्रवृत्ती होती ती केवळ प्रारब्धाने होते. आता आपली जी प्रवृत्ती होत असते विषयामध्ये ते आपल्या प्रारब्धाने होऊ शकते. ज्ञात्याची म्हणजे ज्ञानवानाची सुद्धा विषयामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. विषय म्हणजे जेवण करणे. आता जेवण करण्यासाठी प्रवृत्त होईल की नाही. मग बाकीचे म्हणतात की आता हे महाराज ब्रह्मज्ञानी झाला तर याला खायची काय गरज आहे आणि कशासाठी खावं. आता निषेधाचं खाऊ नाही का याने काही विधीचं बी खाऊच नाही. तर ध्यानात घ्या, पण ज्ञात्याला भोजनादी व्यवहारात येण्याला खेद होतो. आता तुम्ही सांगा, शरीर असतं, शरीराचा आणि त्या स्वरूपाचा काही एक संबंध राहत नाही आणि संबंध नसतो पण ते तुम्ही स्वरूप अध्यासामध्ये शिकलेले आहात. संसर्ग अध्यासामध्ये राहू नका. स्वरूप अध्यासामध्ये राहा म्हणजे त्याला बाधित करून टाका. ज्या समाधी सुखामध्ये तो असतो तिथून प्रवृत्तीमध्ये येणे त्याला नकोशे वाटते. आता असे पहा की ज्याला शरीर निर्वाहाची भोजनादी प्रवृत्ती देखील दुःखदायक वाटते त्याची व्यवहारामध्ये अधिक प्रवृत्ती कशी संभवेल. अधिक प्रवृत्ती होणे शक्यच नाही असे पुष्कळ आचार्यांचे मत आहे. दुसरे असे की जीवनमुक्तीचा आनंद बाह्य प्रवृत्तीत घेता येत नाही. जीवनमुक्तीचा आनंद बाह्य प्रवृत्तीत घेता येत नाही, तो आनंद निवृत्तीतच घेता येतो. म्हणून जीवनमुक्ती सुखार्थ ज्ञानवानाची बाह्य प्रवृत्ती होत नाही हे सिद्ध झाले. या रंगाच्या आरंभापासून ब्रह्मज्ञानी पुरुषाने शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्तीत पडू नये. त्याने जीवनमुक्ती सुखार्थ निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा असे म्हणणाऱ्याचे मत येथपर्यंत सांगितले. या म्हणण्यामध्ये बराच ग्रहांश आहे, पण काही अंशांचा खुलासा करणे आवश्यक आहे, तो करतो. तर आपण हे आता उद्याच्या पाठामध्ये बघू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आनंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप देवे येणे वागे